मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्य आणि जीवा यांच्या भूतकाळातील प्रेमाचा खुलासा झाल्यानंतर सगळेच जण खूप हादरतात. पार्थ सोबतचं नातं स्वीकारायला काव्याला इतकं जड का जात होतं हे आता सगळ्यांच्या लक्षात येतं. पण नंदिनी या सगळ्यामध्ये स्वतःलाच दोषी मानते. काव्यासमोर इतके दिवस आपण जीवालाच अभिमानाने नवरा म्हणून मिरवत होतो याची नंदिनीला लाज वाटू लागते. तिकडे पार्थ हे सगळं कळाल्यानंतर प्रचंड दुखावला जातो. काव्याने या सगळ्याबद्दल आपल्याला आधी का सांगितलं नाही याचा विचार करून पार्थ खूप जास्त खचून जातो. पार्थला आता काव्यावरती विश्वास ठेवणं जड जात असतं. अजून काय काय लपवलं आहे तुम्ही काव्या, असं पार्थ काव्याला म्हणतो. पार्थ म्हणतो, मी वेड्यासारखं तुम्हाला माझ्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करत राहिलो. तुम्ही जीवावर प्रेम करता हे मला माहीतच नव्हतं. या सगळ्यामध्ये मीच वेडा ठरलो, असं पार्थ म्हणतो. पार्थला आता चहूबाजूने हरल्यासारखं वाटू लागतं. काव्य आणि जीवा सगळ्यांना सांगत असतात, आम्ही भूतकाळ सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. नंदिनी आता जीवाला तर पार्थ काव्याला माफ करू शकेल का, हे बघणं आता रंजकदार असेल. तर ही मालिका बघत राहा आणि अशाच अपडेट्सकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.